नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे. मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला चांगले आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, बरेच रुग्ण माझ्याकडं 99% रुग्ण हे माझ्या क्लिनिकला एकटे येतात. पण माझ्या 40 वर्षाच्या 10 लाखाच्या वर रुग्णांना एक्झामिनेशन केल्यानंतर मला असं आढळून आलं की बऱ्याच वेळा या समस्या फक्त तुमच्या नसतात. ते जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो तेव्हा आम्हाला कळतं की तुमच्या मेसेजमध्ये पण काही ना काही प्रॉब्लेम असू शकतात. मेसेजमध्ये होणारे प्रॉब्लेम काय असतात की वजाला ड्रायनेस होऊ शकतो, त्यांची काम इच्छा कमी होऊ शकते, त्यांचं म्हणजे ह्या विषयाबद्दल त्यांचं नॉलेज कमी होऊ शकतं, त्यांना सेक्शुअल हायजीन माहीत नसतं, त्यांना पोझिशन्सबद्दल माहीत नसतं, त्यांना कसं कॉपरेट करायचं त्या टायमाला त्यांना म्हणजे थोडी लाज शरम वाटते म्हणून त्यांना माहीत नसतं. असे असंख्य खेड्यामधल्या जे काही स्त्रिया असतात ज्यांना नॉलेज नाही आहे, त्याच्यामुळं पण केव्हा केव्हा आपल्या लैंगिक आयुष्यावर पण त्याचा फरक दिसून येतो. कारण की समोरची पार्टनर जितके चांगली कोऑपरेटिव्ह असेल तितकं तुम्हाला सेक्शुअल लाईफ एन्जॉय करायला मजा येणार. तर त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो की दोघांनी एज्युकेटेड होणं खूप महत्त्वाचं असतं. दोघांपैकी एकांनाही शारीरिक किंवा काही म्हणजे मानसिक काही आजार असतील तर कुठे ना कुठं तुमचं लैंगिक आयुष्य हे म्हणजे धोक्यात येऊ शकतं. कारण की जेव्हा तुम्ही ॲज अ कपल आमच्याकडे येता, जेव्हा आम्ही तुमच्याकडे दोघांकडे नजर टाकतो तर आम्हाला ताबडतोब समजून येतं की कोणामध्ये म्हणजे प्रॉब्लेम आहे, काय आहे. जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो तेव्हा आम्हाला पूर्ण डायग्नोसिस होतं आणि ट्रीटमेंट द्यायला आम्हाला सोपं जातं. की बऱ्याच गोष्टी अशा असतात की आम्हाला तुमच्या मिसेसला पण काउन्सिलिंग करावं लागतं. तर मित्रांनो, लैंगिक समस्या म्हटलं तर ह्या तुमच्या एकट्याच्या नसून ह्या तुमच्या नवरा बायकोच्या किंवा पार्टनरच्या आणि तुमच्या आहेत. तर त्यासाठी जर तुम्ही प्रॉपरली दोघं येऊन दोघांनी प्रॉपर काउन्सिलिंग करून जर प्रॉपर चांगले उपचार जर करून घेतले आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेतले तर तुमच्या लैंगिक समस्या चांगल्या सॉल्व्ह होण्यासाठी नेहमी मदत होऊ शकते. फक्त ऑनलाईन औषधी मागून आणि फक्त तुम्ही स्वतःवर ट्रीटमेंट करून जर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं करण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर इथं तुम्ही चुकता, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण की लैंगिक आयुष्य म्हटलं की दोघांना त्याच्यामध्ये आनंद आला पाहिजे, दोघांना त्यांना ऑर्गॅझम आला पाहिजे. कारण की दोघंही एका टेकडीवर चढल्यानंतर जो समोर दिखावा तुम्हाला बघायचा आहे तो दोघांनाही बघायचा आहे, तुम्हाला एकट्याला नाही बघायचं आहे. आपलं आलं, फटफट करून टाकलं आणि इजॅक्युलेशन करून टाकलं, आपल्याला ऑर्गॅझम मिळालं आणि इथं आपण समोरच्या पार्टनरचा जर विचारच नाही केला तर मला वाटतं ते परिपूर्ण लैंगिक आयुष्य होऊ शकत नाही. तरी मित्रांनो, तुमच्या लैंगिक समस्याचे प्रॉब्लेम जे काही असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी ॲज अ कपल काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे तुम्ही क्लिनिकला माझ्याकडे किंवा इतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जात असाल तर चांगलं राहील आणि तुम्हाला मदतच होईल. धन्यवाद मित्रांनो.